ही ट्रिप झाली जरी असली तरी पुढची ट्रिप जोडीनं करणार आहे मी. तर मित्रांनो नमस्कार. आणि इथं थांबलोय आम्ही. इथं जी हॉटेल आहे ती खूप छान हॉटेल आहे आणि हे बघा तुम्हाला मी सगळे हॉटेल दाखवतो इथं. तर ही हॉटेल जी आहे ती आम्हाला रात्री म्हणजे खूप अडचण आली की कुठं शोधायची वगैरे, पण एक सापडली हॉटेल. आणि ती हॉटेल कशी सापडली तर एक जे हॉटेलचे ओनर होते तेच भेटले आणि त्यांनी आम्हाला हे हॉटेल. आणि इथले खरंच ना पर्यटनासाठी हे राज्य ओळखलं जातं, कारण यांची अर्थव्यवस्था सगळी याच्यावरच आहे. पर्यटनावरच चालतं हे राज्य. तर इथले लोक पण खूप छान आहे, फ्रेंडली आहेत. आणि आपल्याला काही माहीत नसेल तर ते गाईडही करतात, गाडी अवेलेबल करून देतात. आणि खूप जास्त असे पैसे आपल्याकडून घेतात असंही मला अनुभव आला नाही आत्तापर्यंत तरी. एकदम रिजनेबल रेटमध्ये हॉटेल पण मिळाली आणि गाडी पण करून दिली. आणि ते त्यामध्ये हे पण करतात, बार्गेनिंग पण करता येते आपल्याला. आणि अशा पद्धतीनं खूप छान, म्हणजे आता आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे, कारण श्रीनगरमधले भरपूर असे स्पॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि हे स्पॉट तुम्ही पण कधीतरी एक्सप्लोअर कराल मला माहिती आहे. तर तुम्हाला थोडाफार त्याचाही म्हणजे माहिती असली पाहिजे की काय काय पाहू शकतो आपण, आणि त्याचं थोडं एक आयडिया आली तर तुम्ही ते पण बघू शकता. तर चला मग तुम्हाला दाखवतो पुढचे स्पॉट. तर आता तुम्हाला वाटत असेल की खूप दिवसानं व्हिडिओ आला आहे, पण रेग्युलर व्हिडिओ येणार आहे आता. आणि सगळं कॉन्टेंट पण काहीतरी विशेष असणार आहे. तर चला भेटतो मी तुम्हाला पुन्हा. मित्रांनो आता निघालोय इथले स्पॉट पाहायला. तर टुलिप गार्डनला. आणि आपण प्रायव्हेट गाडी, इथली गाडी केली आहे कॅब. कारण काय झालं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गाडी घेऊन आलो आहे, पण गाडी घेऊन जरी आलो असलो तरी एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला इथले स्पॉट, पार्किंग स्पॉट किंवा कुठं किती वेळ थांबायचं कारण की काय आहे ना, हे काहीच आपल्याला माहित नाही. शॉर्टकट रस्ते वगैरे काहीच माहित नाहीये. इथले जे लोकल जे ट्रॅव्हलर असतात त्यांना सगळं माहित आहे कुठून रस्ता आहे, किती वेळ थांबायचं, कसं जायचं. त्यामुळे ते बेटर राहतंय लोकल ट्रान्सपोर्ट यूज करणं. आणि आपण तेच यूज करणार आहोत, कारण की खूप सारे ठिकाणं आहेत फिरायचे. आता आम्ही स्वतः म्हटलं तर आम्ही 2-3 ठिकाण फिरून वापस येऊ, पण तसं नाही, आपल्याला सगळे स्पॉट जमणारच बघायचे नाहीये. आहेत. त्यामुळे हेच बेटर आहे. आणि आपला वेळ पण जाणार होता. जरी समजा आपल्याला एक 400-200 रुपये वाचत जरी असेल आपली गाडी असल्यावर, पण मग हे माहिती नाही राहत ना स्पॉटला किती वेळ जायचा, कोणतं मार्केट कुठं आहे. आणि आता हे कोणती शिकारा राईड का, शिकारा राईड ती संध्याकाळी करायची आहे. शिकारा राईड पण आहे कारण की आपली. तिला संध्याकाळी मजा येते करायला. शिकारा राईड संध्याकाळी करू. आता बाकीचे ठिकाणचं आहे ते फिरून घेऊ. आणि ते मंदिर पण आहे शंकराचार्य ना. हां, शंकराचार्यांचं मंदिर तिथून आहे. एकदम पूर्ण सिटी दिसते, काश्मीर सिटी एवढ्या वरती येते. आता तिथं पण जाणार आहोत आणि सगळा एन्जॉय तुम्हाला या ब्लॉगमध्ये करायला भेटणार आहे. त्यामुळे थोडाही तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ. Yes, आणि yes. हो, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, कारण खूप दिवसापासून नंतर व्हिडिओ येणं चालू झालेले आहे. हो. आमच्या रवी भाईचे तेही जरा मनावर घेत नाहीये, पण ठीक आहे. आता जरा व्हिडिओ येत नाही, आहे आता मनावरच घेतलंय. सबस्क्राईब करून घ्या काय. येस, चला भेटतो तुम्हाला पुन्हा. मित्रांनो आता आलो आहे हजरत बल मस्जिद इथं. आणि खूप भव्य दिव्य मस्जिद आहे, कारण ताजमहल आपण पाहिला तसंच फील इथं येतो. तर तुम्हाला दाखवतो. ही आहे श्रीनगरमधली हजरत बल मशीद. यापूर्वीसुद्धा आम्ही एकदा याला गेलो होतो हैदराबादला. तर तिथं 4 मिनारच्या बाजूला जामा मस्जिद होती आणि तिथं पण ते सगळ्यांना खुली होती, सगळ्यांना तिथं सोडायचे आतमध्ये जाण्यासाठी. पण आम्हाला वाटलं तेव्हा की आपण हिंदू आहोत, आपण जायला परमिशन असेल नसेल, त्यामुळं आम्ही तिथून परत फिरलो होतो. पण इथं जेव्हा सगळे इतर लोक पण पाहिले, हिंदू लोक जाताना दिसले आम्हाला, मग म्हटलं की यार आपण जायला पाहिजे, कारण हे पर्यटन स्थळांपैकी इथं एक आहे. इथं प्रत्येक येणाऱ्याला हे पर्यटन स्थळापासूनच सुरुवात केली जाते, किंवा याच्या अगोदर आणखी काही शिकारा राईड वगैरे असेल, पण हे इन्क्लूड असतं त्यामध्ये. मग म्हटलं चला आपणही जाऊ. तर आम्ही आतमध्ये गेलो. तर आतमध्ये बघा असं एक एवढं सुंदर कोरीव काम आणि सगळी लाईटिंग वगैरे एवढी अप्रतिम होती. आणि इवन तुम्ही जर बघाल ना तर त्याच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी सुद्धा पायऱ्यासुद्धा बघा तुम्ही कशा. आणि इकडं आता श्रीनगरमध्ये एक मागच्या पण सांगितलं मी तुम्हाला की प्रत्येक घरामध्ये किंवा कुठेही दुकान असो, कुठेही असो, कार्पेट खूप छान अंथरलेले असतात. मला वाटतं कार्पेट इथलं वैशिष्ट्य आहे. हे बघा आतमधलं झुंबर म्हणतो आपण त्याला, तर हे अप्रतिम आहे. म्हणजे यावर सुद्धा काहीतरी उर्दूमध्ये लिहिलेलं आहे आणि हे जागोजागी आहेत. आणि सगळं म्हणजे काही लोक तिथे येऊन प्रार्थना करायचे आणि तिथे सगळे फोटो काढायला सुद्धा अलाऊ होतं. मित्रांनो खूप जुनी आणि खूप छान हे मशीद आहे. आणि ही माझी पहिलीच वेळ होती मशिदीत यायची, कारण मी कधी विचार केला नव्हता आपण मशिदीत जाऊ. पण हे पर्यटन स्थळ आतमध्ये येताना मला वाटलं की आपण विचारावं की बाबा आम्ही हिंदू आहोत
आम्ही यायला जमेल की नाही, पण हे जेव्हा कळलं की हे पर्यटन स्थळ आहे आणि सगळ्यांसाठी खुलं आहे तर हे खूप भारी आहे. तर तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. पहिल्या मजल्याहून हे शूट घेतलं, इथं आम्ही फोटोसुद्धा घेतलेले आहेत आणि हेच लक्ष वेधून घेणार होतं वरची डिझाईन. आणि शिवाय काय आहे की बाहेर जे आहे आता जसं आपला भगवद्गीता आहे त्याच पद्धतीने इथं कुराणसुद्धा असं ठेवलेलं होतं. आणि बाहेर आल्यावर बरेच लोक म्हणजे इथं ह्या पक्ष्यांना खाद्य टाकत होते, तर सगळे फोटोही काढत होते. मी गेलो तेव्हा तिथं कुठून पक्षी नव्हते, थोडेच राहिले होते आणि तेवढ्यात मी गेलो तर ते सगळे उडाले. तर खूप छान फोटो पण आला इथला. त्यांना उठवायचं नव्हतं पण मला फोटो काढावं आवरला नाही. आणि बाहेर आल्यावर एक झालमुडीसारखाच एक काहीतरी वेगळा पदार्थ होता. हे आहे ब्लॅक म्हणजे आपले मटार आणि गहू भिजवलेले होते आणि हे मिक्स केलेलं होतं आणि एवढं छान लागत होतं. आणि हे हजरतबल मशिदीसमोरच मिळतं, तिथे तुम्ही ते टेस्ट करू शकता. खूप युनिक टेस्ट आहे आणि यातल्या काय जे गहू आहे त्याची चव आपण कण्या भिजवतो म्हणजे हुरड्याच्या कण्या भिजवतो तसंच चव लागत होती त्याची. अभि भैया आहे ना आता काश्मीरमधली म्हणजे श्रीनगरमधली पाणीपुरी टेस्ट करणार आहे. टेस्ट कशी आपल्या महाराष्ट्रामधली आणि तिकडची, बरोबर? आतापर्यंत आपण भरपूर प्रकारच्या पाणीपुरी खाल्ल्या. पुण्यात वेगळी मिळती, आपल्या जालन्याकडे वेगळी मिळती. आता काश्मीरमध्ये कशी मिळती ती बघूया आपण. तर यांच्याकडे हे खूप सारे पाणी पण असतं, पाणीपुरी पाणी एकच प्रकारचं. अरे झालमुरी बनवतो. झालमुरी माहिती तुला? हा माहिती आहे झालमुरी. ही झालमुरी मोदीजीनं फेमस केलेली आहे. ती झालमुरी बनवत असेल कदाचित, म्हणजे बेळ सहज बघा. किती रुपये प्लेट आहे? क्या प्लेट आहे? 20 रुपये. म्हणजे आपल्या एवढेच रेट आहे, पुणे एवढेच रेट आहे इथं पाणीपुरीमध्ये. पाणीपुरी आणि कसं आहे प्रत्येक ठिकाणची लोकल चायनीज तळलेली आहे, चायनीज नाही ते रव्याची म्हणून ती जास्त फुगलेली. तर एकदा टेस्ट दे दो, 2 प्लेट दो, म्हणजे 2 प्लेट घेऊन बघू. एक खायला इसमें एक दीजिए ना. एक एक. हे बघा ही अशी पाणीपुरी पूर्ण गोल आहे आणि टेस्ट सांग मला चांगले का टेस्ट? कशी आहे? एकदम मस्त आणि तिखट आणि हे सगळं मेंटेन केलेलं आहे. आणि मला तेजच आवडती, खूप छान आहे. एकदा नक्की ट्राय करा. महाराष्ट्रामध्ये आता आपण पोहोचलोय शालीमार गार्डन जवळ आणि हे शालीमार गार्डन काश्मीर श्रीनगर मधलं सगळ्यात फेमस गार्डन आहे. खरंच खूप छान आहे मुघल गार्डन म्हणजे शालीमार गार्डन. आणि हे गार्डन जे आहे 1633 मध्ये बनलं होतं. म्हणजे मुघल शासक जहांगीर त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी म्हणजे नूरजहानसाठी हे गार्डन तयार केलं होतं. आणि हे गार्डन तयार करायला जवळपास 20 ते 25 वर्ष लागले होते. आणि ह्या गार्डनमध्ये विशेष म्हणजे खूप प्रकारचे रोजेस आहेत, गुलाब फ्लॉवर, डिफरंट टाईप्स ऑफ फ्लॉवर आहेत आणि बऱ्याच गोष्टी इथं पाहण्यासारख्या. आणि कारंजे जुन्या काळातलं ते कन्स्ट्रक्शन आणि क्वीन पॅलेस पण आहे इथं. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेतच. शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथलं जे गार्डन आहे, इथल्या गार्डनमध्ये एवढे फुलं आहे पण ते फुल कधी कोणीही तोडताना दिसत नाही. कुठलेही पर्यटकसुद्धा तिथलं डॅमेज करत नाही. खूप छान शिस्तीत राहतात. याला खरंच याला काय म्हणता येईल, आयडियल टुरिझम म्हणता येईल याला. कारण अशा पद्धतीने टुरिझम करणं खूप गरजेचं असतं आणि हे लोक करतात. तर चला बाकीचं तुम्हाला सांगतोच मी. शालीमार गार्डन खूप छान आहे. माझ्या पाठीमागं बघा डोंगर आणि वेगवेगळे फुलं, जे काही फ्लॉवर मी आतापर्यंत कधी पाहिले नव्हते ते सुद्धा मी इथं पाहिले. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाठीमागं जे माझ्या झाडं दिसत आहेत तुम्हाला, हे तब्बल एक झाड इथलं 365 वर्ष जुनं आहे. म्हणजे बघा हे झाडं किती टिकून आहेत आणखी 350 वर्षानंतर. आणि हे बघा हे पाठीमागे जे आता जे मी तुम्हाला झाड दाखवतोय हे झाड, तर हे सगळे झाडं 300 वर्ष जुने आहेत. आणि हे खरंच विशेष आहे की एवढे जुने झाडं इथं टिकून आहेत अजून. मित्रांनो आता पुन्हा आलो आहे एका गार्डनमध्ये आणि ते सुद्धा मुघल गार्डनच आहे. हे अगोदरचं होतं शालीमार गार्डन, त्यालाही मुघल गार्डनच म्हणतात. आणि हे आहे दाल लेकच्या समोर. हे बघा पाठीमागं जे पाणी दिसतंय त्याला, ती ही लेक आहे. आणि इथं सुद्धा तेच पद्धतीनं गर्दी आहे. आणि इथं पण ऑनलाईन तिकीट काढता येतं. आणि इथं जे आहे यांचं फ्रूट प्लेट घेणं चालू आहे. तर चला दाखवतो तुम्हाला गार्डनातून पुन्हा एक. हे बघा मित्रांनो, इथं मिळणार एक शतूज म्हणून आहे, खूप छान लागतं. अगोदर वाटलं द्राक्षच आहे का काय, नंतर वाटलं करवंद असतील, पण नाही, हे शतूज आहे.
अगोदर गेलो होतो एका मुघल गार्डनमध्ये आणि आत्तासुद्धा पुन्हा मुघल गार्डनमध्ये आलो आहे. पण हे मुघल गार्डन वेगळं आहे आणि हे आणखी भारी आहे त्यापेक्षा. आणि दाल लेकच्या अपोजिट साईडला आहे. तर मित्रांनो हे बघा, हे जे आहे मुघल गार्डन आहे आणि हे खूपच छान आहे. इथला व्ह्यू खतरनाक आहे कारण पाठीमागं बघा, ते बघा डोंगर आणि इकडं बघा, इकडं डोंगर आणि इकडं लेक. हा व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे आणि खूप छान वाटतं बघायला. आणि इथं फिरायला तर तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढं भारी वाटतंय. आमची गँग तर तिकडं गेली आहे. आणि हे गार्डन, दोन्ही गार्डनसाठी जवळपास मला वाटतं 50-50 रुपये तिकीट आहे. म्हणजे तिकडं आमचं 500 रुपये दोन्ही मिळून लागला. आम्ही 5 जण आहोत. तर इथं पण फुलं फार छान आहेत. हे बघा, हे फुलं आहे की नाही, जबरदस्त. मित्रांनो, काश्मीरमध्ये आपण निघालोय आता. काश्मीरमध्ये म्हणजे श्रीनगरमध्ये आपण निघालोय आता शंकराचार्य मंदिरात, टेम्पलला. तर ते टेम्पल खूप उंच आहे. म्हणजे सगळं श्रीनगर तिथून दिसणार आहे आपल्याला, त्या टॉपच्या याच्यावरून मंदिराच्या तिथून, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि इथला रोड पण असा म्हणजे डोंगरदऱ्यातला रोड आहे. खूप छान वाटायला लागलं. आणि बाजूला पाणी दिसतंय ते का लेकचं, तर त्या लेकचं पाणी आणि हे फिरत फिरत जाणं भारी वाटायला लागलंय. तर तुम्हाला मंदिरही दाखवतो. आतापर्यंत आपण गार्डन वगैरे बघितलंय, तर ते आता इथून पुढचं मंदिराचं आहे. आणि त्यानंतर आपण शिकाराला जाणार आहे. काय शिकारा म्हणजे ते पण तुम्हाला कळेलच पुढं. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चला पुन्हा. मित्रांनो, आता पोहोचलो शंकराचार्य टेम्पलला, जे की श्रीनगरमध्ये सगळ्यात टॉपवर आहे. आणि ह्या टेम्पलवर खूप वरती गाडी फिरून येते. आणि गाडी फिरून आल्यानंतरही खूप उंचापर्यंत आपल्याला चालत जावं लागतं, कारण पार्किंग खूप दूर आहे. आणि हे चढ असल्यामुळं आम्ही तर दमलो आहे चालून. पण आता बघूया किती वेळात येतं. मी तुम्हाला पुढचंही दाखवेलच मंदिराचा ॲटमॉस्फिअर आणि ते सगळा एरिया. चला. शंकराचार्य टेम्पलला आल्यानंतर तिथं पाहतो तर काय, तिथं अन्नछत्र होतं, म्हणजे भंडारा होता. आणि आम्ही आम्हाला भुका लागल्या होत्या. आम्हाला मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जेवण करायचंच होतं, पण तिथं भंडारा सुरू होता. तर म्हटलं प्रसादाचा आपणही लाभ घ्यायलाच पाहिजे. आणि तिथं खूप म्हणजे काली पिली दाल आणि राईस खूप छान होतं. आणि त्यांनी ते आम्हाला दिलं आणि आम्ही मग सगळ्यांनी ते खाल्लं. आणि मग म्हटलं की आता जरा ताकद आली आहे, कारण आम्हाला पुन्हा पुढं 250 पायऱ्या वरती चढायचं होतं. आणि त्या पायऱ्या पण थोड्या हार्ड होत्या. तर ठीक आहे म्हटलं, ते आपण खाल्ल्यानंतर आपल्याला थोडं अवसानं येईल. आणि अवसान आला आणि आम्ही निघालो पुढं. मित्रांनो, फायनली 250 पायऱ्या चढून वरती आलो आहे. आणि इथं बाजूला मंदिर आहे. आणि आता तिथं काही कॅमेऱ्यात दाखवता येणार नाही, त्यामुळं आता इथून मित्रांनो अख्ख्या श्रीनगरचा नजारा दिसतो. अख्ख्या श्रीनगर जम्मू हे खूप मोठा एरिया आहे. हे बघा. आणि हे माझ्या पाठीमागं शंकराचार्य महाराजांचं मंदिर आहे. मित्रांनो, आत्ता दर्शन होऊन खाली बाहेर पडलो आहे आणि खाली निघालो आहे. बरंच दूर चालत जावं लागणार आहे, कारण आपली गाडी दूर आहे. आणि माझ्यासोबत विजू आहे. तर हे दर्शन झालं की आम्ही आता पुढचं एक हे ठिकाण आहे, तिथं विजिट करणार आहे. तर एकंदरीत आता नवीन व्हिडिओ सुरू केली मी नव्यानं. तर तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. आणि ही ट्रिप झाली जरी असली तरी पुढची ट्रिप जोडीनं करणार आहे मी, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि चला, पुढच्या पॉईंटवर मी तुम्हाला भेटतो. तर बाय बाय तोपर्यंत. तुला काय बोलायचं विजू? अरे वा, एकदम मस्तपैकी दर्शन चालू आहे. म्हणजे आचार्य श्री शंकराचार्य यांचं जे आहे मठ, तिथं जे आहे दर्शन वगैरे घेतलं मी. आणि तिथं तो प्रसादाचा आस्वाद घेतला मस्तपैकी, कारण आम्हाला जेव्हापासून निघालो तेव्हापासून आम्हाला असा प्रसाद भेटला नाही. जेवायची एकदम भारी व्यवस्था पांगलेली होती आज. तर तिथं आम्हाला लंगरमध्ये जेवण पण मिळालं. आणि माझ्यावर मंदिर पण चांगलं आहे. हो. तर मित्रांनो, आत्ता आलो आहे शिकारा राईडसाठी. आणि शिकारा राईड आमची कन्फर्म झालेली आहे, कारण आम्ही हॉटेल थ्रू आलेलो आहे. तर हे बघा पाठीमागं दिसत असेल तुम्हाला,
भरपूर जहाज आहे छोटे छोटे आणि आम्ही हॉटेल थ्रू केलेली आहे त्यामुळं आम्हाला ही राईड 5 जणांना फक्त 1000 रुपयामध्ये मिळणार आहे. तर तुम्हीसुद्धा जर इथं कधी आलात तर हॉटेल थ्रू जर तुम्ही टुरिस्ट जे असतं त्यांचं जे मॅनेजमेंट असतं त्या थ्रू गेले तर तुम्हाला कमी पैशात बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. मार्केटमध्ये फिरायचं आता. तर हे बघा आमची राईड सुरू झाली आहे खूप छान वाटतंय. आता तर पुढे निघणार आणि आहे. खूप जुना पिक्चर पाहिला होता मी. त्या पिक्चर मध्ये मला वाटतं काश्मीर की गली पिक्चर होता. त्या पिक्चर मध्ये ही जहाज मी खूप लहानपणी पाहिलं होतं आणि आज जवळपास त्याला 20-25 वर्ष लागले इथपर्यंत पोहोचायला. काय तू पाहिलं होतं का ओम? नाही मी पिक्चरच पाहिलेलं बाबा. पिक्चर मध्येच पाहिलेलं आहे ना. आम्ही फर्स्ट टाइम बघितलंय. मी फर्स्ट कसं टाइम वाटतंय? बसलो याच्यात. आम्ही फर्स्ट टाइम बसलो. मी याच्या आधी ओंकारेश्वरला बसलो होतो आम्ही सर्वजण, पण आता जे आहे सर्व सोबत बसणार आहे 5 जण. आणि हे बघा आपल्या बॅलन्सवरच ही जहाज चालती. कसला भारी नजारा आहे मित्रांनो. बघा सगळे जहाज छोटे छोटे आणि हे लेक आणि सगळे मस्त ते यानं काय म्हणतात त्याला मला माहित नाही, त्यांना पुढे ढकलतात जहाजांना. आणि विशेष म्हणजे या जहाजात आपण बसल्यानंतर जागोजागी आजूबाजूला आपल्या जहाज येतात, त्यामध्ये कॉफी असते किंवा ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी विकतात. ते काय असेल ते विकत असतात. प्रत्येक जण राईडसाठी तिथं जहाज ठेवलेलं नाही आहे, तर काही ना काही विकण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आजूबाजूला डोंगरांचा नजारा, अप्रतिम दृश्य आहे. हे खरंच पाहायला पाहिजे, कुणीही चुकू नका. आणि खरंच काश्मीरला का स्वर्ग म्हणतात ना, हे इथं आल्यावर यामुळे कळतं. आम्ही हे बघू शकता तुम्ही पाण्यावर वसलेलं गाव आणि या गावात शेती सुद्धा आहे. आणि ती शेती कोणती आहे माहिती आहे का? कमळाची शेती. सगळीकडे माझ्या बाजूला इथं कमळाचे तुम्हाला प्लांट दिसतील आणि ही कमळाची शेती इथं केली जाते या कमळाच्या फ्लॉवर कमळाची. आणि विशेष म्हणजे काय आहे की इथं जो घास आहे याला चालती जमीन सुद्धा बोललं जातं, जे घास आलेला असतो या पाण्यामध्ये. तर हे सुद्धा इथं आहे आणि खूप छान आहे ना. आता आपण इथं हे बघा हे शॉप आहे, तर या शॉपमध्ये जाणार आहोत आपण. तर हे कपड्याचं शॉप आहे मित्रांनो. हे स्वेटर घेतलंय आणि मला हाफ स्वेटर खूप आवडतं. तर हे किती रुपयाला घ्यायला पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. हाफ स्वेटर आहे आणि फार सॉफ्ट आहे. यामधून हार्ड मिळतं पण ते स्वस्त आहे. पण हे हाफ स्वेटर एकदम सॉफ्ट आहे. ते किती रुपयाला मिळायला पाहिजे ते पण कमेंट करून सांगा. तुम्ही पाण्यात कधी दुकानं पाहिले नसेल, कपड्याचे असेल, किराणा दुकान असेल, सगळेच असेल. हे बघून घ्या एकदा. मित्रांनो आता किती वाजले असतील तर 7:30 वाजलेत आणि बाहेर बघा 7:30 झाले आणि बाहेर बघा प्रकाश. म्हणजे हा तर म्हणजे काश्मीरमध्ये 8 वाजता दिवस मावळतो. हे मलाही माहिती नव्हतं. सकाळी किती वाजता निघतो दिवस? किती वाजता? 5:30. 6 वाजता दिवस निघतो आणि 8 वाजता मावळतो. म्हणजे इथल्या लोकांना किती वेळ मिळतो प्रकाशात काम करायचा. हा पण इथलं सगळं मार्केट जे आहे ते 10-11 वाजता चालू होतं. अरे त्यांनी त्यांच्या नियमानुसार सगळे करत असतील. पण हे खरंच आश्चर्यकारक आहे. हे बघा बाहेर प्रकाश सगळे असं वाटतंय 4, 4:30, 5 वाजले असतील आता, अशी परिस्थिती आहे. तर हे खूप चेंज आहे आणि आजचा दिवस खूप छान गेला. आज चॅलेंजेस पण होते. 250 पायऱ्या चढायच्या होत्या. मजा आली का नाही? मजा आली आणि याचं सगळं क्रेडिट हे ओम भाऊचं आहे. आणि हे सगळं असं म्हणून तुम्ही काय करताय माहिती का? तुला प्रोत्साहन देते पुढच्या ट्रिपसाठी. माझ्यावर खूप सारे शिव्या पाडताय तुम्ही. नाही पुढच्या ट्रिपसाठी तुला प्रोत्साहन आहे की हे खूप छान जमलं आमचं आणि कसं सगळं आहे, अचानक मागच्या वेळेस होतंय. मनालीला आलतो पण आपल्याला नाही का काश्मीर फिरायचं राहून गेलं. श्रीनगर वगैरे हा, किंवा तेवढं आहे. लडाख असू द्या, आता ते फिरणं होऊन जाणार आहे त्यामध्ये. नाही श्रीनगर खरंच खूप छान सिटी आहे. मी तर म्हणतो ना दरवर्षी 6 महिने इथं येऊन राहून 6 महिने आपल्याकडे राहावं. पण आता आपले कामं धंदे आपल्याला फक्त म्हणजे उन्हाळा स्टार्टिंग जानेवारी ते जुलै पर्यंत तुम्ही इथं राहू शकता मस्त. हो म्हणजे तिकडे थंड वातावरण आहे आपल्या जालना किंवा मराठवाडा किंवा महाराष्ट्र पेक्षा. हो तर उन्हाळ्यात इथं यायला काही हरकत नाही. तर चला आजचा दिवस खूप छान होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट जरूर करा की तुम्हाला ब्लॉग कसे वाटत आहेत. बाय बाय.